आजच्या कथेचं नाव आहे जमीनदाराचा नावाडी. चंद्रगिरीच्या जमीनदाराला एका नावाड्याची गरज होती. तो रोज संध्याकाळी नावेत बसून नदीतून फेरफटका मारत असे. ती नदी डोंगराळ भागातून खूप वेगाने वाहत असल्यामुळे नावाडी चांगला अनुभवी आणि आपल्या कामामध्ये तरबेज असला पाहिजे अशी त्याची अट होती. जमीनदाराच्या दिवाणानं अनेक नावाड्यांमधून प्रसाद आणि प्रमोद नावाचे 2 नावाडी निवडले आणि त्यांना घेऊन तो जमीनदाराकडे गेला आणि म्हणाला, मालक, हा प्रसाद नावाडी नाव चालवण्यामध्ये अगदी कुशल आहे आणि तो उत्तम पोहणारा सुद्धा आहे. आणि दुसरा जो आहे तो प्रमोद सुद्धा उत्तम नावाडी आहे, मात्र प्रमोदला पोहता येत नाही. दिवाणानं आपल्या मालकाला दोघांची माहिती पुरवली आणि तो मालकाच्या आज्ञेची वाट पाहू लागला. जमीनदारांना त्यांना दुसऱ्या दिवशी परत यायला सांगितलं. ते दोघेजण निघून गेल्यावर जमीनदारानं थोडा विचार केला आणि तो दिवाणाला म्हणाला, ते उद्या आले की सांग मी प्रमोद नावाड्याची निवड केलीये. दिवाणाला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं होतं की पोहता येत असल्यामुळे प्रसादलाच नोकरी मिळणार. त्यानं जमीनदाराला विचारलं, मालक, पण प्रमोदला तर पोहता येत नाही, तरीही तुम्ही त्याची निवड केलीत? जमीनदार म्हणाला, होय, खरंय. दोघेही नाव चालवण्यामध्ये तरबेज आहेत, पण प्रसाद पोहू शकतो, त्यामुळे कदाचित तो नाव तेवढी काळजीपूर्वक चालवणार नाही. कारण अगदीच वेळ आली तर आपण पोहत जाऊन आपला जीव वाचवू शकू हे त्याला पक्क ठाऊक आहे. पण प्रमोदचं मात्र तसं नाही. त्याला पोहताच येत नसल्यामुळे तो नाव खूप सावधगिरीनं चालविल, कारण त्यानं तसं केलं नाही तर त्याचाच जीव धोक्यात येईल. त्याला स्वतःच्या जीवाची काळजी असल्यामुळे त्याच्या हाती माझा जीवसुद्धा सुरक्षित राहील. काय दिवाणजी, बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? कशी वाटली तुम्हाला आजची कथा? उद्या आणखी एक नवीन कथा घेऊन येईन.